हे आकडे सध्या समोर आलेले आहेत, त्यामुळे बिहारमध्ये एनडीए सरकार पुन्हा एकदा येणार हेच या निकालावरून स्पष्ट होत आहे। कलाचे आकडे समोर आलेत, एक माहिती समोर आली आहे ती पाहूया। बिहारच्या मुख्यमंत्री पदावर जेडीयूने दावा केलेला आहे। नितीश कुमार मुख्यमंत्री होते आणि राहणार असं जेडीयू कडून सांगण्यात आलेलं आहे। बिहारच्या मुख्यमंत्री पदावर जेडीयूचा दावा, जरी एक नंबरचा पक्ष भाजप ठरत असला, 90 ठिकाणी भाजप आघाडीवर आहे, तरी नितीश कुमार मुख्यमंत्री होते आणि राहणार असं जेडीयू कडून सांगण्यात आलेलं आहे। बिहारच्या मुख्यमंत्री पदावर आता जेडीयूचा दावा। आकडेवारीवर एक नजर टाकूया। बिहारच्या मुख्यमंत्री पदावर जेडीयूने दावा केलेला आहे। ठिकठिकाणी टाइगर अभी जिंदा है, तसंच नितीश कुमार कल भी, आज भी और कल भी अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते बिहारमध्ये आता जेडीयूच्या कार्यकर्त्यांकडून लावायला सुरुवात झालेली आहे। 101 जागा जेडीयूने लढवल्या आणि त्यापैकी 81 जागांवर जेडीयू सध्या आघाडीवर आहे। बिहारच्या मुख्यमंत्री पदावर यानंतर जेडीयू कडून दावा करण्यात आलेला आहे। हे आकडे सध्या समोर आलेले आहेत, त्यामुळे बिहारमध्ये एनडीए सरकार पुन्हा एकदा येणार हेच या निकालावरून स्पष्ट होत आहे। कलाचे आकडे समोर आलेत, एक माहिती समोर आली आहे ती पाहूया। बिहारच्या मुख्यमंत्री पदावर जेडीयूने दावा केलेला आहे। नितीश कुमार मुख्यमंत्री होते आणि राहणार असं जेडीयू कडून सांगण्यात आलेलं आहे। बिहारच्या मुख्यमंत्री पदावर जेडीयूचा दावा, जरी एक नंबरचा पक्ष भाजप ठरत असला, 90 ठिकाणी भाजप आघाडीवर आहे, तरी नितीश कुमार मुख्यमंत्री होते आणि राहणार असं जेडीयू कडून सांगण्यात आलेलं आहे। बिहारच्या मुख्यमंत्री पदावर आता जेडीयूचा दावा। आकडेवारीवर एक नजर टाकूया। बिहारच्या मुख्यमंत्री पदावर जेडीयूने दावा केलेला आहे। ठिकठिकाणी टाइगर अभी जिंदा है, तसंच नितीश कुमार कल भी, आज भी और कल भी अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते बिहारमध्ये आता जेडीयूच्या कार्यकर्त्यांकडून लावायला सुरुवात झालेली आहे। 101 जागा जेडीयूने लढवल्या आणि त्यापैकी 81 जागांवर जेडीयू सध्या आघाडीवर आहे। बिहारच्या मुख्यमंत्री पदावर यानंतर जेडीयू कडून दावा करण्यात आलेला आहे। तर आज संध्याकाळी पंतप्रधान मोदी भाजप मुख्यालयात जाणार आहेत। आताची महत्त्वाची बातमी, भाजप मुख्यालयात ते कार्यकर्त्यांना संबोधित करतील। निकाल स्पष्ट झाल्यावर पुन्हा एकदा बिहारमध्ये पंतप्रधान मोदींचा करिश्मा पाहायला मिळालेला आहे, त्यामुळे संध्याकाळी पंतप्रधान मोदी भाजप मुख्यालयात जाणार आहेत। ते कार्यकर्त्यांना तिथे संबोधित देखील करतील। एक महत्त्वाची बातमी, बिहारमध्ये पुन्हा पंतप्रधान मोदींचा करिश्मा। बिहारमध्ये एनडीएच्या समोर महाआघाडीचा सफाया झालेला आहे, सुपडा साफ झालेला आहे। बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप ठरलाय, तर दुसऱ्या नंबरवर जेडीयू। एनडीएला प्रचंड बहुमत मिळालंय, महाआघाडी मात्र 50च्या आतच आलेली आहे। महाराष्ट्राप्रमाणे बिहारच्या विधानसभेचे देखील निकाल आता आकडे जे आहेत ते समोर आलेले आहेत आणि यात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा पाहायला मिळालाय। मोदींच्या लाटेत काँग्रेसचं सर्वात खराब प्रदर्शन। मोदींच्या लाटेत काँग्रेसचं सर्वात खराब प्रदर्शन। काँग्रेस सध्या 4 वर आहे, 4 वर काँग्रेसची आघाडी आपण पाहतोय। काँग्रेसचं सर्वात खराब प्रदर्शन आतापर्यंतचं आपण पाहतोय। 61 जागा काँग्रेसकडून लढवण्यात आल्या होत्या, मात्र फक्त 4 जागी काँग्रेस आघाडीवर आहे। 19 काँग्रेसचे आमदार आहेत, मात्र आता तो आकडा देखील एकदम कमी झालेला आहे। सध्याच्या आकडेवारीवर एक नजर टाकूया। यामध्ये भाजप 90, जेडीयू 81, एलजेपी 21, तर महाआघाडीचे आकडे जर आपण पाहिले तर मात्र आरजेडी 28 आणि काँग्रेस अवघ्या 4 जागी आघाडीवर आहे। एनडीएच्या वाटेला 196, तर महाआघाडीच्या वाटेला अवघ्या 37 जागा। नितीश कुमार हे पुन्हा एकदा बिहारमध्ये त्यांना पसंती देण्यात आली आहे, तर लालू प्रसाद यादव यांच्यासाठी मात्र हा मोठा धक्का। एनडीएची आकडेवारी 196, भाजप 90, जेडीयू 81, तर एलजेपी 21, आघाडीची आकडेवारी अवघी 37, यामध्ये काँग्रेस 4 आणि आरजेडी 28। जनसुराज्य पक्षाला मात्र 0 जागी आघाडी मिळालेली आहे। प्रशांत किशोर यांचा हा पक्ष आहे 0 जागी, त्यांना आघाडी मिळवण्यात यश आलेलं आहे।